श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच जणांना पितृदोष असतो, तर पितृदोष असल्यानंतर कोणत्या वस्तू दान कराव्या हा प्रश्न पडतो. तर तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे अन्नदान करू शकता. तर अन्नदान तुम्ही मंदिरात करू शकता. तर मग अन्नदानामध्ये काय काय वस्तू दान करायच्या? काळे तीळ तुम्ही दान करू शकता, गूळ, गहू, तांदूळ, तूप. तुमच्याकडून जेवढं शक्य होत असेल, तुमची जशी परिस्थिती असेल तशा तुम्ही मग अन्नदानामध्ये ह्या वस्तू तुम्ही दान करू शकता किंवा एखाद्या लग्न कार्यामध्ये पण तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार ह्या वस्तू दान करू शकता. त्याचप्रमाणे वस्त्रदान जर तुम्हाला करायचं असेल, तर तुमचे जुने वस्त्र तुम्ही दान करू नका. जर एखाद्याला तुम्हाला वस्त्रदान करायचंच असेल, तर मग तुम्ही नवीन वस्त्र घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतरच तुम्हाला ते नवीन वस्त्र दान करायचे आहे. जुने वस्त्र दान केल्यानंतर आपल्यालाच त्याचा परिणाम उपभोगावा लागतो. त्यामुळे मग ह्या वस्तू तुम्ही पितृदोष असल्यानंतर दान करू शकता.